म्हटले दादा म्हटले की 2 ऊस काढून देतो. म्हटलं तुम्ही गावातले बाबा तुम्ही द्या, मी स्वतःहून हात लावत नाही. कारण आपण असं काय करणं बरोबर नाही. ते आमच्यासाठी 2 ऊस तोडत आहेत. मला तर काय जमणार नाही बरं का दादा, मला काय जमणार नाही. माझ्या हाताचं ऑपरेशन झाले खांद्याचं. तर हे आहे असं शेत इकडं. एखादं द्या बाबा, खायला दात पाहिजे पाहिजे ना. हां पायाने मोडायचं नाही का, आपण पायाने मोडतो. ते काढतात आणि मी उभा आहे. ते गावातले आहेत शेतकरी, हाडाचे शेतकरी, आणि मी शहरातला पोपटा. दादा एकच बस एक. हां एक, आणि तो तुम्ही काढता तेवढा बाजार. तुमच्यासाठी काय, तुमच्या घरी वगैरे नाही बस दादा, बस जास्त नाही करे ऊस मुळापासून खायचा नाही, गोड लागला म्हणून. हां द्या की पाय, त्याला काय आपण पायच देतो. बस नाही म्हणली. हां दादाने ऊसाचे मस्त तुकडे केलेत. ही आपली ओरिजिनल पद्धत, पायाने करायची. नाही तर कुठं खांब दिसला तर खांबावर करायचं. पण आता ही खरी पद्धत. आणि दगडावर आपटून, हां दगडावर आपटून केलं की ते चिरफळलं जातं आणि मग खायला मोकळं. हां बस बाबा. दादा मेहनत करतायत आणि मी फुकटचा ऊस खाणार आता. आयुष्यात दुसरं काय नसतं. सांभाळा हा दादा, आयुष्यात काय नाही काय नाही दुसरं. तर परत मी जातो त्यांच्या मागे. असं जर जोरात पळत गेलं तर हातबीत कापतात. मग आता जरा सांभाळून जायचं. हां कापतात ना लोक नाही, ती नगरीच लोक काम करतात. हां काम नाही. आमच्यासाठी काय शिकलं ते आपलं काय. ही 12 परत आली. हां 12च्या जवळ मी परत चाललो. त्या गावाला शिवार लय मोठा आहे जमीन. हां दादा राखून ठेवलं पाहिजे आता. हळूच्या पाय हो हे काय, मी थोडा वरूनच येतो इथून. थोडी आता जंगलात फिरायची सवय आहे थोडीशी म्हणा, पण तुमच्यावानी नाही की. वा मला इथे एक दगड सापडला छान, तो पण घेतो मी. हा मला सापडलेला दगड आहे. धर गार. हां घे थोडेसे 2-4 घे. गावातली आठवण काहीतरी पाहिजे ना बाबा. आपल्याला इथूनच जायचं का पुढं जायचं? तसंच घेऊ का मी ते?